अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची केली घोषणा। परस्पर संमतीनं युद्धबंदी झाल्याची ट्रम्प यांची सोशल मीडियावर माहिती। इराणचा हल्ला अतिशय कमकुवत असल्याचं ट्रम्प यांचं विधान, तर इराणच्या हल्ल्यात काहीही नुकसान न झाल्याचा ट्रम्प यांचा दावा। ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून 290 भारतीय आणि एका श्रीलंकेतील नागरिक मायदेशी। आतापर्यंत इराणमधून 2000हून अधिक स्वदेशी परतले। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता। महायुतीच्या समन्वय समितीची आज मुंबईत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत खलबतं। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर। मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा बंगल्यावर बोलावली महत्त्वाची बैठक। प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। भाजप खासदार मेधा कुलकर्णींकडून थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी। मागणीला विरोध करत विविध संघटनांकडून महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची मागणी। आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार। संततधार पावसाने सखल भागात साचलं पाणी। काही ठिकाणी वाहनं गेली वाहून। नमस्कार।